उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा शहरात जाहीर सभा संपन्न झाली आहे। राज्य आणि देशात उत्तम कारभार करण्याची कुवत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत त्या क्षमता वेळोवेळी सिद्ध केल्यात। त्यामुळेच तर मागील 70 वर्षात जगाच्या नकाशावर एक समृद्ध देश म्हणून आपण स्वतःची ओळख निर्माण केली आहे। इतिहासाचं आकलन कमी असलेले नरेंद्र मोदी मागील 70 वर्षात आम्ही काय केलं असा सवाल उपस्थित करतायत। त्यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करावा। मागील 70 वर्षात आम्ही देशाला मजबूत केलं असल्याचं त्यांच्या आपोआप लक्षात येईल अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केलं। संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ ते उमरगा येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील, माजी मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार अलुरे गुरुजी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार बसवराज पाटील, अशोक पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांसह आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आम्ही फायनल मागणी केली, त्याला सोडून नाही सोडून आणतात। 3 वर्ष आमच्या जवानाला पाकिस्तानच्या जेलमध्ये ठेवलंय, त्याला सोडून आणण्यासाठी ही 56 इंचाची छाती एकदम 15 इंचावर आली कशी? कुठे गेली 56 इंचाची छाती? याचा अर्थ सरळ आहे की कर्तृत्व आणि शौर्य सैन्याने दाखवलं आणि त्याचा राजकीय फायदा हे घ्यायला। एक आपला पायलट होता, त्याचं नाव अभिनंदन, त्याला पाकिस्तानच्या सैन्याने पकडलं। पण एक आंतरराष्ट्रीय कायदा आहे की अशा युद्धामध्ये कोणी जवान किंवा अधिकारी अटक झाला तर त्याला सोडलं पाहिजे। हा जगाचा कायदा, त्या कायद्याने जगातल्या सगळ्या देशांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि अभिनंदनची सुटका झाली। कारण अमेरिका असो, जपान असो, जर्मनी असो, इंग्लंड असो, या सगळ्या देशांनी या सुटकेची मागणी केली। पाकिस्तानला शेवटी त्याला सोडावं लागलं। अभिनंदन सुटलं आणि अभिनंदन सुटलं आणि इथं प्रधानमंत्री सांगायला लागले की 56 इंचाची माझी छाती आहे, मी सोडून आलो। तर यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर बोलताना म्हणाले की देशासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। यावेळी गफलत झाली तर देश आणि देशाचं भवितव्य अडचणीत येईल। काँग्रेसच्याही काळात अनेक वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले, मात्र सैन्याने गाजवलेल्या या शौर्याचा आपण राजकीय फायद्यासाठी कधीच उपयोग केला नाही। काँग्रेसने सैन्याचा आणि शहीद सैन्यांच्या कुटुंबियांचा कधीही अपमान केला नाहीये, मात्र आता विद्वेषाचं राजकारण सुरू आहे। हे सर्जिकल स्ट्राईक करण्याचं काम पॅरामिलिटरी फोर्सेस करतात आणि मिलिटरी फोर्सेस करतात आणि त्या किती केल्या आम्ही केलेल्या होत्या हे मलाही माहिती आहे। कदाचित शरदरावजींच्याही लक्षात ते आलेलं असेल, होम मिनिस्ट्रीच्या लोकांना तर माहिती असतंच ते। पण त्या सर्जिकल स्ट्राईकचा आम्ही काही अपमान करत नाही सैनिकाचा तुम्ही अपमान कराल। कोणी केला सैनिकाचा अपमान? सैनिकाला जेवढी मान्यता आम्ही दिलेली आहे तेवढी दुसरी कुणी दिलेली नाही। सैन्यामध्ये राहणारे लोक हे शेतकरी कुटुंबातले आहेत, मजूर आहेत आणि काही शहरातले लोक आहेत, सर्व देशातले लोक आहेत। देश सगळं सैन्याच्या बरोबर आहे। सैन्याचा आम्ही कधीच अपमान केला नाही, कोणीही केलेला नाही। आणि रोज सांगत सुटले की तुम्ही सैन्याचा अपमान केला, सैन्याचा अपमान केला। त्या ठिकाणी तुम्ही स्ट्राईक केलं ठीक आहे, तुम्ही कोणी सांगितलं कुणाला माहित आहे 350 लोक मेले म्हणून? नंतर म्हणले की 250, 320, 250 लोक मेले म्हणून सांगितलं। कोणा सांगितलं की एकच माणूस मेला म्हणून, आणि कोणी सांगितलं की नंतर किती मेले की आम्हाला माहिती नाही। आणि लोकांनी विचारलं तुम्ही जर केला असेल आणि इतकी त्याची वाहवा करायला लागला तर किती वेळ सांगा की आम्हाला।
तर म्हणतात की आम्ही सैन्याचा अपमान केला. कसा सैन्याचा अपमान केला? लोकांच्या मनामध्ये चूक कल्पना निर्माण करून तुम्ही निवडणुकी करता वोट मागण्याचा प्रयत्न केला असाल आणि या गोष्टीचा तुम्ही निवडणुकी करता उपयोग करत असाल तर ते योग्य नाही, आम्ही असं म्हणू. तर यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षना सलगर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांची देखील समायोजित भाषणे झाली. तर यावेळी प्रास्ताविकपर मनोगतामध्ये आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी मागील 40 वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांनी स्वतः दिलेले योगदान अनेक उदाहरणांसही यावेळी सांगितलं. तर भविष्यात रोजगार, पर्यटन त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगांसाठी आपण काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी कार्यक्रमाचे आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी मानले आणि या कार्यक्रमाला लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी वंदना बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.